हॅलो. हॅलो चिक. तुकोबांचे अभंग शिवबा, अल्ल्यावरती वार शिवबा, समशेरीची धार शिवबा, अजून काय सांगू काय शिवबा. माय शिवबा, बाप शिवबा, पाठीवरचा हात शिवबा, अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवबा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावत झालेल्या नगरीमध्ये बावळ तालुक्याचा वर्ल्ड कप स्वराज्य चषक 2026 भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महाराष्ट्र संग्राम आणि आजचा दिवस क्रमांक 5वा. तो 5वा दिवस आपण पाहतोय मैदानाच्या सामना क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय इथे सुरुवात होतीये. 11:29 झालेत आणि पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये सचिन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय वाईट बॉल आलाय. वाईट चेंडूने सुरुवात या ठिकाणी झाली. अतिरिक्त धावेने संघाचं खातं या ठिकाणी खोललंय. अकाउंट ओपन झालंय. सलामीची जोडी आपण पाहिली मैदानाच्या मध्ये दाखल झाली. सुमित राजिवडे आणि त्याच्या बरोबरीला मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय महेंद्र एवले ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला संघाचा असणारा कॅप्टन आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला मावळ तालुक्यातील एक सक्सेसफुल ऑलराऊंडर म्हणून आपण ज्या खेळाडूकडे पाहतो तो खेळाडू आपण पाहतोय सुमित राजिवडे. पहिला बॉल तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये बॅटची कडा होती, जेल मैदानामध्ये सुटलाय आणि पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळतंय सुमित राजिवडेला. जीवदान किती घातक ठरेल हे सांगायची गरज नाही. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर या मैदानावरती सुमितला कामगिरी करायची आहे. या मैदानावरती या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय. सुमित राजिवडेला मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेणं गरजेचं आहे आणि आज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय सुमित राजिवडे मात्र ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी तयार आहे. हा चेंडू मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या इथे सातत्याने खर्च केली जाते षटक क्रमांक पहिल्यामध्ये आणि जर पाहिलं मैदानामध्ये आपण पाहतो इथे फक्त 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एकच चेंडू झालाय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक सचिन पानसरे यांना आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहेत आणि इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये डिक्लेरेशन झोन कडे चेंडू जात आहे. 2 धावा आहेत. 2 धावाच्या मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील. दोन धावा आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि 4 धावा आता धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. कुठल्याही प्रकारे जर पाहिले तर मैदानाच्या मध्ये आक्रमण पाहायला मिळत नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत झालेत मैदानाच्या मध्ये. 2 चेंडू वाईड आलेत. अतिरिक्त धावसंख्या देखील आपण पाहतो या षटकामध्ये जी खर्च होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सचिन पानसरे यांना आपण पाहतो गोलंदाजीसाठी सरळ बॅटने उडवलाय. आता फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विजय बालघरे डाऊन दी बॉल. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला आणि फलंदाज सुमित राजिवडे बॅक टू दी पवेलियन. आणि इथे पहिला फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झाला. पहिला बॅटर आपण पाहतोय माघारी परतलाय. सुमित राजिवडे फारशी कामगिरी तर या ठिकाणी करू शकलेली नाहीये. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. एका इनिंगसाठी आपण ठराविक कालावधी देतोय. त्या वेळेमध्ये सामना पूर्ण झाला नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये भरपूर मोठी नियमावली आहे. त्याचं पालन देखील करणं खूप गरजेचं आहे. त्याआधी आपण पाहतोय मैदानामध्ये नवीन बॅटर बॅटिंगसाठी शेखरसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला शेखर साठे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आज स्वराज्य चषक 2026 ही स्पर्धा आजचा दिवस कोण गाजवणार आपण पाहूयात. तत्पूर्वी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सामना क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये शेखर साठेला ऑनस्ट्राईक आपण पाहतोय. हो खोलव्या टप्प्याचा बॉल होता आणि तिथे मात्र हा चेंडू जाईल एका धावेसाठी. एक धाव त्या ठिकाणी आपण पाहिली मैदानाच्या मध्ये आले. एक सिंगल त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. एका धावेने टीमचा स्कोर देखील पुढे जातोय. धावफलकावरती 5 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू असताना सचिन पानसरे काही गोलंदाजी करतात.
भरपूर मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी त्यांनी घेतला. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं लागोपाठची सातत्याने डॉट चेंडू असतील, त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावा प्रत्येक बॉलवरती खर्च केल्या जात आहेत. वाईट चेंडू देखील आलेत, तरी देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सचिन पानसरे ते मात्र चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता, रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये, परंतु हा देखील बॉल बॅटवरती आलेला नाहीये आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आहे. शरीरभेदक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर फक्त 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 40+ चे असणारे खेळाडू सचिन पानसरे मैदानाच्या मध्ये आज मात्र करामत करून दाखवत आहेत स्वतःच्या टीमसाठी आणि स्वतःच्या संघासाठी. मैदानाच्या मध्ये आज मात्र कचपणाला लावलाय आणि गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा तयार आहेत. शॉर्ट पिच बॉल होता, समोरच्या दिशेला गॅप खूप मोठा आहे. विजू बाल घरे देखील खूप दूरवरती, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 धावा. अरे तुम पर हम हैं अटके यारा, दिल की मारे झटके हो, क्योंकि तुम हो हटके. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये संपलंय आणि 6 चेंडूचा डाव संपत असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत. कौतुक करावं लागेल मैदानाच्या मध्ये सचिन पानसरे यांचं पॉवर प्लेचं षटक कशा रीतीने टाकलंय, चांगल्या पद्धतीने टाकलंय षटक. आणि 6 चेंडूवरती जर पाहिले तर 2 अतिरिक्त धावा देखील इथे खर्च केल्या, परंतु त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू आहे आणि इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा मात्र मैदानाच्या मध्ये येणार नाहीयेत. आणि जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सिंगल आली गोलंदाजीच्या मार्गावरती. गोलंदाज आपण पाहतोय दिनेश, जे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. दिनेश बोडके यांना आपण पाहतोय. खूप सारं क्रिकेट या देखील खेळाडूंनी खेळून काढलंय. चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने आपण दिनेश बोडके यांच्याकडे पाहतो. त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात देखील आपण पाहतो दिनेश बोडके यांना कार्यरत आहेत. जर पाहिलं मैदानाच्या मध्ये हा चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट आलाय. कुठल्याही प्रकारे धाव इथे खर्च केली नाहीये. चांगले चेंडू हाताळण्याचं काम दिनेश बोडके देखील करतायत. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या. त्यानंतर षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा डॉट येतोय. काही गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये महेंद्र एवले आणि त्याची बॅट मात्र इथे शांत करण्याचं काम केलंय. फटका फसलाय, झेल टिपलाय आदेश गाडेनं आणि फलंदाज बाद होईल. महेंद्र एवले बॅक टू दी पवेलियन. आणि मैदानाच्या मध्ये फलंदाज बाद झालाय. कुठल्याही प्रकारे जास्तीची कामगिरी इथे पाहायला मिळाली नाहीये. फक्त एक चौकार महेंद्र यांच्या बॅटमधनं आला. बाद होत आहेत. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय गणेश जगदाळे मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. वेळ वाचवा. बॅट्समनना एक विनंती आहे, तुम्ही मैदानाच्या मध्ये येत आहे परंतु लवकर येत जा, कारण इथे टाइम आपल्याकडे कमी आहे. जास्तीत जास्त षटकांच्या मॅच तुम्हाला दिवसभरामध्ये खेळायचे असेल तर वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण पहिला सामना आज उशिरा चालू झालाय. आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय.
आणि इथे संपूर्ण आता संघ विचार करत असेल हा कसला डिफेन्स आहे. फलंदाज बाद. थँक्यू. सुनील सिंग या ठिकाणी आपण पाहतोय चांगला झेल मैदानात मध्ये टिपतायत. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. तब्बल 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक आणि पैलवान चेतन ठाकूर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानात मध्ये आपण पाहतोय आता तिसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालंय. फलंदाज बाद झालाय. संघाचा धावफलक जर पाहिलं तर स्थिर आहे 10 धावसंख्येवरती. फक्त 10 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॅट्समॅन आतापर्यंत माघारी परतलेत. नवीन फलंदाज येतोय न्यू बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी. विकास जगदाळे बॅटिंगसाठी 4 चेंडू झाले सर. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामधले झालेत. काही गोलंदाजी करतायत दिनेश बोडके. विकेट हॅट्रिकची संधी आहे. विकेट हॅट्रिक इथे प्राप्त केली जाईल का आजच्या दिवसामधील पहिली. आणि इथे मैदानामध्ये बॅटची कडा आहे. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. मैदानामध्ये एक सिंगल आपण पाहतोय. संघाचा धावफलक वाढवती 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू पुढचा बॉल शेखर साठी मैदानाच्या मध्ये रिव्हर्स सेटिंग करायचा प्रयत्न पुन्हा एकदा होता परंतु हा देखील बॉल बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे संघ अडचणीमध्ये सापडलाय. संघ आता कोलमडून पडलाय. बॅटिंग करणारी टीम अर्थात 11 चॅलेंजर्स अडले हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. कुठल्याही प्रकारे जास्तीची कामगिरी त्यांची पाहायला मिळालेली नाहीये. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 12 चेंडूचा डाव्या ठिकाणी आतापर्यंत संपलाय. आणि संघाचा धावफलक आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं. त्या तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज दाखल झालाय सिक्की. मैदानाच्या त्वरे जर पाहिली इथे षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये तिसरा आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय चिंचोली गावची एक्सप्रेस जुनेद अन्सारी अर्थात सिक्की. हो पहिलाच बॉल रफ्तार पाहायला मिळाली. रफ्तार का राजा म्हणून या खेळाडूची ओळख आहे. वेग आणि त्या वेगावरती स्वार होऊन सातत्याने सिक्कीने गोलंदाजी केली आहे. हा वेग त्याची ओळख आहे. आज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा दाखवून देतोय त्याचा वेग. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती कुठल्याही प्रकारे धावा आल्या नाहीयेत. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. पुढचा बॉल मैदानामध्ये आणि शॉर्ट पिच होता. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लकी फार दूरवरती. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावाने काहीच फरक पडणार नाही. मैदानाच्या मध्ये चौकार षटकारांची गरज आहे. बिग हिट करावे लागणार आहेत. भूषण कारके तुमच्या समोर जे आहेत त्यांना बाजूला काढा. बाउंड्री लाईनच्या बाहेर या. समोर आडव्या बॅटने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पंचांकडे अपील केली जाते. अपील फेटाळली जाईल. दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू आहे. आणि इथे अल्ट्रा एज नाही आपल्याकडे. आपल्याकडे अल्ट्रा एज नाहीये. तुम्ही वाईड साठी रिव्ह्यू घेऊ शकता. नो साठी घेऊ शकता. एलबी साठी घेऊ शकता. बिमर साठी घेऊ शकता. पण इथे अल्ट्रा एज आपल्याकडे नाहीये. मैदानामध्ये डॉट बॉल आलाय. सिक्की पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती तयार. पुढचा चेंडू राईट राऊंड द विकेट. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. मयूर बालघरे चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. हातावरती चेंडू आलाच नाहीये. थेट चेंडू छातीवरती आदळलाय. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय एक सिंगल. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुढचा बॉल मैदानात मध्ये. शॉर्ट पिच बॉल होता, अप्पर कट पाहायला मिळालाय, पॉइंटच्या डोक्यावरून टॅप केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, लेट पण थेट आलाय षटकार, 6 धावा. मैदानात मध्ये आपण पाहतोय सिक्कीवरती केलेलं आक्रमण पाहायला मिळतं. या इनिंगचा पहिला मोठा फटका आहे, हा षटकार आहे. 6 धावा इथे मिळतील. जीवदान मिळालंय, ते जीवदानाचा फायदा घेणं गरजेचं आहे. झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा सरळ बॅटने उडवलाय, परंतु विजय बालघरे चेंडूच्या खाली आहे, इथे सुट्टी मिळणार नाही. फलंदाज बाद. आणि मैदानात मध्ये आपण पाहतोय 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवले गेले. या देखील षटकामध्ये आपण पाहतोय सफलता मिळाली आहे. या आधीच्या बॉलवरती मैदानाच्या मध्ये षटकार आलाय, त्यानंतर कमबॅक केलाय सिक्कीने आणि पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय फलंदाजाला बाद केलाय. 4 फलंदाज बाद असताना संघाचा धावफलक आता धावफलकावरती नोंदवले गेल्यात. 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. नवीन फलंदाज चला. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय फलंदाज आणि फलंदाज त्या ठिकाणी मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. शव्वल म्हणून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता, परंतु हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट आलाय. शेखर साठेला एक जीवदान मिळालंय, त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. खुलव्या टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय समोरच्या दिशेला, तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. विजय बालघरेचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कमालीचं आहे. 2 झेल त्याने टिपलेत. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये संघाचा धावफलक जर पाहिले तर धावफलकावरती धावा आहेत. आणि इथे हा चेंडू आडवा बॅटने खेळून काढलाय, उडवलाय, जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, बिग ब्लास्ट, अर्यचरण षटकार. निलेश सावंत यांच्या अर्धशतकी खेळीसाठी पारितोषिक येते. अर्धशतक जर इथे पूर्ण केलं तर अडलेनगरीचे उद्योजक अमित गोटकुले यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळतोय आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन कडे जाईल. 2 धावांसाठी 2 धावा त्या ठिकाणी येणार आहेत. टीमचा स्कोर आपण पाहतोय, संघाचा स्कोर पुढे जातोय आणि धावफलकावरती धावा आता ज्या आपण पाहतोय नोंदवल्या जात आहेत. 29 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती आहेत. गेअर चेंज करावा लागणार आहे, आता बिग हिट करावे लागतील, मोठमोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण 4थ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना कमीत कमी धावा धावफलकावरती आहेत. दिनेश बोडके यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय शेखर साठेनं. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु पुन्हा एकदा चुकी.
हा देखील चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार, 4 धावा. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लखा 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 तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लखा लखा दिसा पांढरा टाकी पण टाकून मी कडक शहरावरती परे चकचक आवाजात दोन मी बोलले नसारात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं चेंडूला डाग दिसतात अंगावर मारलेलो मातीच्या रंगानं जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणारा संघास आपल्या कामात नाही कधी काय शंका मध्ये अंगावर साक्षीला जनता तिकडे दाशी तिकडे आपलाच डंका अक्षर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंगा ऋषी मंगेश तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लखा 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 तांबडी चांबडी ही चमकते. आणि ते फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये चौकार खेळून काढताना पाहायला मिळालाय. संघाचा रवलक देखील पुढे गेले. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 5व्या क्रमांकाचं आणि 5वं षटक हाताळण्यासाठी आदेश गाडे मैदानामध्ये आपण पाहतोय तयार आहे. पहिलाच बॉल खोलव्या टप्प्याचा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. एक सिंगल तर मैदानामध्ये निलेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आणि चुकी, परंतु त्या ठिकाणी बॅकअप केले लकीने आणि मैदानामध्ये आलेल्या या 2 धावा आहेत. चितेच्या चपळाईने आपण पाहतोय धावा इथे पळून पुरे केले जात आहेत. धावांसाठी धावा इथे पाहायला मिळते. आणि इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पुन्हा एकदा सक्सेस होतोय. हा चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार आहे, 6 धावा. थँक्यू डीजे. मैदानामध्ये आपण पाहतोय आदेश गाडे जसा मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलंय आणि षटकार मैदानामध्ये पाहायला मिळालाय. 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानामध्ये निलेश सावंतच्यासाठी. खोलव्या टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, डिफेन्स फसला आणि मैदानामध्ये विकेटचं पतन आहे. फलंदाज बाद. तिनं मला लावला जीव गोळावानी ग्वाड रांचं मी पाकडू पण लेकरावानी नाड ऋषी मंगेश. थँक्यू. काय पाहिजे? फर्स्ट एड बॉक्स. आणि मैदानामध्ये आपण पाहतो इथे पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय. एका षटकारानंतर आदेश गाडे या चेंडूवरती कमबॅक करताना पाहायला मिळालाय. एक छोटासा ब्रेक आहे, ऐकूया डीजे. थँक्यू. आणि या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. सुनील लेवले. सुनील लेवले आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय. हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटवरती परफेक्ट मिडल झालेला नाहीये, कारण हा वाईड आहे. डाव्या स्टिकच्या बाहेर, डाव्या स्टिकच्या बाहेर वाईड +1. आताच्या मिळतील 2 धावा. या धावा जर पाहिलं गेलं तर अतिरिक्त धावा या समोरच्या संघासाठी मदत आहे आणि संघाचा धावफलक देखील पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा. धावफलकावरती 43. 43 धावा धावफलकावरती असताना आपण पाहतोय मैदानामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत जी गोलंदाजांची राहिली आहे. आणि षटक जर पाहिलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं आहे आदेश गाडे. चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. हो, हा चेंडू पडलाय, दिशा बदलली, काय चेंडू हाताळलाय. आज शेखर साठेला जीवदान मिळालंय, परंतु फारसा फायदा त्याने घेतला नाहीये.
आतापर्यंत मैदानाच्या मध्ये त्याची बॅट शांत आहे. शिखरसाठीच्या बॅटमधनं जर पाहिलं गेलं तर 11 चेंडू आणि 16 धावा त्यानं केल्यात. भरपूर चेंडू खेळून काढलेत. रिव्हर्स खेळायचा होता. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅट वरती आज मात्र शिखरसाठीच्या चेंडू यायला तयार नाहीयेत. आणि इथे थांबून ठेवलंय संपूर्णपैकी फलंदाजांना. या इनिंग मध्ये गोलंदाजाचं वर्चस्व आतापर्यंत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालंय. नॉटी बॉय चिंचोली हा संघ आपण पाहतोय वेगळ्या ताकदीने वेगळ्या दिमाखात या मैदानावरती उतरलाय. गतवर्षीचा मानकरी आहे. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर त्यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स या देखील संघाने हे मैदान गाजवलंय. शॉर्ट पिच बॉल आणि तिथे स्क्वेअर कटचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. सुनील येवले बाद. आणि मैदानाच्या सुनील येवले बाल होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज चला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं गेलं तर या मैदानावरती ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. गेले 5 दिवस माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आवाज देण्याचं काम सिरगणित साऊंडचे असणारे ओनर ओंकार शेठ लोखरे आणि मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि जर पाहिलं मैदानाच्या पुढे आपण पाहतोय 6 षटकांचा डाव या ठिकाणी आतापर्यंत संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती मैदानामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. 5 ओव्हर संपले ते 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आहे 44 आणि 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय किरण येवले मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. किरण येवले मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल झालाय. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय क्रिकेटमध्ये भरपूर सारे नियम आहेत. त्या नियमांचं पालन तुम्हाला इथे काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. एका इनिंग साठी ठराविक कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये जर सामना पूर्ण झाला नाही 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेयर ऍड करावा लागणार आहे याची नोंद घ्या. आणि विकेट करायचा प्रयत्न आडव्या बॅटने होता परंतु तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लकी जिथे चेंडूच्या खाली आहे तिथे कधीच सुट्टी मिळत नाही. फलंदाज बाद. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे विकेटचं पतन पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. तब्बल जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आता 7 फलंदाज बाद झालेत. 7 निभावी लागणार आहे. 7 द्यावी लागणारी स्वतःच्या संघाची. नवीन फलंदाज येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय उमेश केदारी. प्रदीप माफ करा प्रदीप मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अशा खेळासाठी प्रदीपला आपण पाहतोय. प्रदीप येवले मैदानाच्या मध्ये चेंडू खुलव्या टप्प्याचा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आपण पाहतोय. एक सिंगल आहे मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय षटक क्रमांक 6 आणि 6वं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन यांना आपण पाहतोय. सचिन पानसरे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आहेत. आणि सरळ बाटे फटका खेळून काढला. फटका फसलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती दिनेश हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. 4 धावा.
शुभम थांबा 1 मिनिट थांबा. हा षटकार आहे की चौकार आपण चेक करू. हे नवीन बांधकाम चालू आहे त्याच्यावरती कोण खेळते? खाली उतरा. कॅमेरामॅन आवाज द्या त्यांना, आवाज द्या. हा चौकार आहे. हा चौकार आहे. 4 धावा. आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या पुढे आपण पाहतोय पुन्हा एकदा झालाय. हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. हा येतोय षटकार. 11 हनुमान क्रिकेट क्लब ठोंबरेवाडी संघाचे संघमालक आदित्य बाळाभाऊ धामणकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये किरण साठी होता. हा देखील बॉल इथे आता फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक विजय वालघरे चेंडूच्या खाली. आजच्या दिवसामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आणि इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 6 जे प्रगती पथावरती पाहायला मिळते आणि 6व्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय षटकार आला त्यानंतर पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाली आहे आणि फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळाला आहे. संघाचा धावफलक 55 धावा धावफलकावरती आहेत 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय सागर शेडगे मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. आणि खोलगटाचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये झाली असुखी आणि बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडू आहे. तोपर्यंत आलेली सिंगल. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न मैदानामध्ये झाला आणि पाहता पाहता 2 धावा आल्यात. प्रदीप येवले देखील आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. त्या देखील खेळाडूमध्ये पूर्णपणे ताकद क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. तगडे ताकदवर फलंदाज सातत्याने बाद होताना आपण तिथे पाहिलेत. परंतु त्यानंतर संपूर्णपणे डाव सांभाळण्याचं काम आता या 2 खेळाडूंना करावं लागणार आहे. जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय संपलंय 6व्या क्रमांकाचं आणि 6व्या षटकामध्ये आपण आतापर्यंत जर पाहिलं तर आता संघाचा धावफलक 57 धावा आहेत 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि ऐकूया पुन्हा एकदा डीजे. विषय सारा मिटला तव जलमधून बाई सुटला नव केलाच नाही तो गुन्हा. आणि ते बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती सिक्की आलाय. पुन्हा एकदा त्या सिक्कीने आपण पाहिलं षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 3रा हाताळलं आणि आता पुन्हा एकदा
फक्त गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता तिसऱ्या षटकामध्ये एक फलंदाज बाद करत असताना सिक्कीने फक्त 8 धावा खर्च केल्या. आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये काय कामगिरी केली जाईल? जुनेद अन्सारी अर्थात सिक्की गोलंदाजीसाठी तयार. सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात होता, परंतु आपण पाहिलं गेलं तर फाईन लीग मध्ये चेंडू जातोय आणि तिथे 2 धावा मिळणार आहे. डिक्लेअर झोन. डिक्लेअर झोन कडे जाणारा चेंडू आपण पाहतोय. 2 धावा इथे येतील. त्या 2 धावेने टीमचा स्कोर देखील जर पाहिलं तर पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. सगळ्याच धावले गे 59 धावा. 59 धावा धावले का वरती. चालू असलेला सामना आपण पाहतोय. नॉटी बॉय चिंचोली यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स आडले. 2 संघ एकमेकांच्या विरोधात इथे पाहायला मिळत आहेत. चांगलं युद्ध रंगलंय. मैदानामध्ये जर पाहिले गेले तर या इनिंग मध्ये संपूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व जे आपल्याला पाहायला मिळालंय. कुठलाही फलंदाज मोठी इनिंग खेळताना पाहायला मिळालेलं नाहीये. कुठल्याही फलंदाजाच्या बॅटमधून जर पाहिले गेले तर मोठी धावसंख्या येताना आपण पाहिली नाही. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी प्रदीप येवलेला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तो तयार आहे. जुनेद अन्सारी सिक्की आणि इथे बॅटची काढा होती. पुन्हा एकदा चुकी होतीये. यशांच्या पाठीमागे हा दुसरा झेल सुटलाय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये एक सिंगल आली आहे. मैदानामध्ये जर पाहिले गेलं तर मला 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. या आधीचा देखील सामना आपण पाहिला. ऍडव्होकेट देवभाऊ मराठी स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नायरा 11 हा संघ देखील ऑल आउट होताना आपण पाहिलाय. परंतु आता मैदानाच्या मध्ये कामगिरी खूप महत्वाची आहे. कारण जर पाहिलं षटक क्रमांक आपण पाहतोय 7वे आणि इथे मैदानाच्या मध्ये हा चेंडू देखील चांगला सुरेख पद्धतीने हाताळून काढलाय. बॅटची काढा झेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅट्समन चला लवकर चला. आणि मैदानाच्याच मध्ये आपण पाहतो इथे विकेटचं पतन पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी आता नवीन फलंदाज अमित जो दाखल होताना पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय. त्यानंतर आपण पाहतो एस्टनच्या पाठीमागे हा चेंडू पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. एक सिंगल आणि त्यांना वाढणारे धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जात असताना इथे पाहायला मिळणार आहे. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय आता 61 धावसंख्येवरती. स्पर्धेच्या निमित्ताने सुनील सानपसर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर उद्योजक अमित गुटकुले हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गेले 5 दिवस आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मैदानाच्या तोरे जर पाहिले गेले तर इथे आपण पाहतोय आता नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आता षटक क्रमांक शेवटच्यासाठी कुणाला पाचारण केलं जाईल. परंतु त्याआधी आपण पाहतोय सिक्कीची गोलंदाजी सुरेख आहे आणि विकेटचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दिनेश मोडके कुठलाही प्रयत्न नाही. मैदानाच्या मध्ये जर पाहिले गेले इथे मैदानामध्ये आपण पाहतोय आज झेल सुटलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतो या झेलची किंमत मोजावी लागते. चला वेळ वाचवा चला. आणि इथे तुमचा टायमिंग आता संपलाय. तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक ऍड करावा लागणार आहे. तोपर्यंत हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. टॅप केलाय. एक सिंगल त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पळून पूर्ण केली जाते. सिक्कीची गोलंदाजी आज मात्र महत्वपूर्ण ठरली आहे. हे षटक देखील सिक्कीने सुरेखरित्या हाताळलंय. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त
7 धावा. या आधीच्या षटकामध्ये सिक्कीने 8 धावा खर्च केल्या, आता 7 धावा खर्च करतोय. कौतुक करावं लागेल. 12 चेंडू टाकलेत, 15 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट हे सिक्कीने मिळवलेत. आणि आता संघाचा धावफलक जर पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा आहेत 64. त्याचबरोबर अडलेनगरीचे सरपंच आणि गेले 5 दिवस आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेणारे अमित गुटकुले यांच्याकडनं माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. तर मैदानाच्याच पुढे आपण पाहतोय आता पुढचा चेंडू आहे गोलंदाजीच्या मार्गवरती. आता शेवटचा अंतिम षटक. आदेश गाडे आणि कही पे निगाही कही पे निशाणा. क्षेत्ररक्षक देखील चुकलाय आणि मैदानामध्ये बॅकअप केले लकीने. तोपर्यंत एक सिंगल आली. जर पाहिलं संघाचा धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळते. धन्यवाद अमित दादा. संघाचा धावफलक 65 धावा आहेत, 65 रन्स. लॉस ऑफ 9 विकेट्स. आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं होताना पाहायला मिळतंय. वारंवार क्षेत्ररक्षकांना होणाऱ्या चुका इथे मात्र मागा ठरताना पाहायला मिळत आहे. 2 धावा तिथे आल्या. आताच्या 2 धावा. मैदानामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये बिग हिट तर पाहायला मिळत नाही, परंतु जर पाहिलं गेलं तर फक्त दिशा दिली जाते चेंडूला आणि त्याने एकेरी दुहेरी धावा इथे बनवल्या जात आहेत. संघाचा धावफलक देखील पुढे जात आहे. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये आतापर्यंत संघाचा धावफलक 67. 9 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा एक फलंदाज मैदानामध्ये शिल्लक आहे. एक फलंदाज बाद झाला तर टीम ऑल आउट होईल. स्पर्धेच्या निमित्ताने पैलवान कार्तिक कारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. सरळ पाठे बुडवलाय, फटका फसलाय आणि झेल टिपला. इथे टीम ऑल आउट. 11 चॅलेंजर्स आडले संघ ऑल आउट होतोय. पहिल्या इनिंगचा डाव संपलाय आणि 67 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॅच जिंकण्यासाठी नॉटी बॉय चिंचोली संघाला 68 धाब्यांची गरज आहे. डीजे अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं वेंकटेजी
स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतं शुभागमन या ठिकाणी होते. उर्सेगावचे माजी सरपंच आणि युवकांचे प्रेरणास्थान बाळासाहेब कारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर माजी उपसरपंच अमरशेठ शिंदे आणि उद्योजक काजूभाई पठाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघाचे असणारे भक्कम आधारस्तंभ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये उपस्थित संपूर्ण प्रेक्षक वर्ग, संपूर्ण क्रिकेट प्रेमी जे या ठिकाणी उपस्थित आहेत, संपूर्ण मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि मैदानात आपण पाहतो इथे दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात होतीये. पहिल्या इनिंगचा डाव इथे संपला आणि पहिल्या इनिंगच्या डावामध्ये आपण पाहतोय 11 चॅलेंजर्स आडले या संघाने बनवल्यात. 67 धावा मॅच जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. एकही फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानात दुहेरी धावसंख्या बनवू शकला नाही. त्यानंतर जर पाहिलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय थोडंसं अपयश बॅटिंग करताना नक्कीच आलंय. परंतु मैदानामध्ये आता फाईट करावी लागणार आहे, संघर्ष मैदानामध्ये करावा लागणार आहे. कारण सेकंड इनिंगच्या डावामध्ये आपण पाहतोय समोर खेळत असणारा संघ देखील ताकदवर आहे. नॉटी बॉय चिंचोली 68 धावसंख्या बनवायची आहे. या 68 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे मैदानात आपण पाहणार आहोत, तर कशा बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. नाही आपण पाहतोय मैदानात डावाला सुरुवात होती. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होता, परंतु हा बॉल आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे जातोय. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा आल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपण पाहतोय इथे तुम्हाला बदलाव करणे खूप गरजेचं आहे. बॅटिंग करताना अपयश नक्कीच झालंय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये देखील धावा तुम्हाला वाचवाव्या लागणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार लाभलंय, उद्योजक माननीय दीपक धामनकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती सुमित राजवडे, अष्टैक दिनेश. शॉर्ट पिच बॉल होता. हा बॉल बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. मैदानात आपण पाहतोय चेंडू वाईड आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली जाणार आहे. दिनेश चव्हाण अष्टैक खेळण्यासाठी मैदानात तयार आहे. नॉस्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मावळ तालुक्याचा गब्बर अर्थात मयूर बालघले जो मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी फलंदाजीसाठी नॉस्ट्राईक एंडवरती आहे. शॉर्ट पिच बॉल होता. गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा चुकी होती क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. मैदानाच्या आपण पाहतोय आक्रमणाला सुरुवात केली आहे. ही दिनेश चव्हाणची ताकद आहे. तो मैदानाच्या मध्ये दाखवून देतोय. या खेळाडूमध्ये प्रचंड ताकद आहे, क्षमता आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची. आज या मैदानावरती त्याला स्वतःला सिद्ध करायचंय. सुमित राजीवडे बॅटिंग मध्ये अपयशी ठरलाय. गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इथे देखील आपण पाहतोय ब्युटिफुल स्ट्रोक. हा चेंडू मिड विकेट मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. दिनेशचा हल्ला चालू ठेवलाय. हा येतोय षटकार. चोरीचा मामला मामा ही थांबला. आणि मैदानामध्ये लागोपाठचा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. संघाचं धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. सुमित राजीवडेवरती केलेलं आक्रमण. पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता आणि तिथे फटका फसलाय आणि विकेटचं पतन. फलंदाज दिनेश चव्हाण बाद. नादी लागू नको माझ्या तुला चांगला लढवीन. नादी लागू नको माझ्या तुला चांगला लढवीन. ए गलतीला बांधून तुला बदा बदा पडतीन. आग गलतीला बांधून तुला बदा बदा पडतीन. गलतीला बांधून तुला बदा बदा पडतीन. गलतीला बांधून तुला बदा बदा पडतीन. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. दिनेश चव्हाण चांगली बॅटिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. 3 चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर 13 धावा त्या खेळाडूने बनवल्या. त्यानंतर तो बाद होतोय.
आता नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल होताना पाहायला मिळणार आहे. अमोल जाधव मैदानात दाखल झालाय. तमाम शांतता मैदानात पसरली आहे विकेट नंतर, परंतु शांत वातावरण अशांत करण्याचं काम अमोल मैदानात करतील का आपण पाहूयात. ऑस्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय खेळून काढलाय. डिफेन्स मैदानात केलाय. मैदानात आपण पाहतोय इथे डॉट बॉल जो मैदानामध्ये पाहायला मिळालाय आणि डॉट चेंडू मैदानामध्ये आपण पाहतो इथं डिफ्रेक्शन दबावाचं काम करताना पाहायला मिळणार आहेत. सरळ बॅटने फटका खेळून काढलाय आणि इथे देखील मैदानात चेंडू स्टॉप करू शकले नाही क्षेत्ररक्षक. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर कव्हर्स मध्ये. चौकार आहे. 4 धावा. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने उर्सेनगरीचे सरपंच माननीय बाळासाहेब कारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर पद्मावती माता मंदिरा ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर शंकरराव गायकवाड देखील एक ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर मोहम्मद पठाण देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर मैदानात आपण पाहतो इथे षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलंय. आता गोलंदाजीच्या मार्गावरती महेंद्र येवले. पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगला टाकलाय. चेंडू जसा पडला दिशा बदलली आणि मैदानात जर आपण पाहिलं गेलं तर इथे कुठलीही धाव येऊ शकणार नाही. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं. संघाचा धावफलक 17 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना आपण दिनेश चव्हाणला पाहिलाय. त्यानंतर अमोल जाधव यांच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिलं. एक चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑस्ट्राईक खेळण्यासाठी मयूर आहे आणि पहिला चेंडू फेस करत असताना मयूरच्या बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. पुन्हा एकदा वेट केलाय, वॉच केलाय आणि फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. लांब लांब आणि खूपच लांब षटकार आहे. दुसरा चेंडू मैदानामध्ये आहे आणि इथे आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू बॅटवरती परफेक्ट मिडल झालेला नाहीये. त्यानंतर आपण पाहतो शरीर भेदक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. फक्त एक सिंगल येणार आहे. एका सिंगलने संघाचा धावफलक आता पुन्हा एकदा पुढे जात आहे. संघाचा धावफलक 24 धावा धावफलकावरती. महेंद्र येवलेवरती सुद्धा आपण पाहिलं की आक्रमण या ठिकाणी चढवलंय. हा षटकार एक तिथे पाहायला मिळाला. ऑस्ट्राईक खेळण्यासाठी अमोल जाधव मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रचंड ताकदवर फटके ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आपण सातत्याने पाहिलेत. आज या मैदानावरती बरसायचंय. आज या मैदानावरती धावांचा पाऊस पाडायचा आहे. आणि शॉर्ट पिच बॉल होता. बॅटवरती मिडल तर झालेला नाहीये. तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू फील्ड केला. तोपर्यंत आलेले एक सिंगल आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा एका धावेने संघाचा धावफलक देखील पुढे जाते. धावफलकावरती धावा आता नोंदवल्या जात आहेत. 25 धावा, 25 रन्स. चेंडू इथे वाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली जाते, ऍड केली जाते. टीमचा स्कोर एका आणि एका धावेने पुढे जातोय. महेंद्र येवले आणि टीम इथे कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. कारण 68 धावेंचा पाठलाग आहे. कमीत कमी धावसंख्या धावफलकावरती असताना मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च झाल्यात. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय माजी उपसरपंच रशीदभाई सय्यद देखील या ठिकाणी उपस्थित होतात. मनपूर्वक स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर मैदानाच्या आपण पाहतो महेंद्र येवले गोलंदाजीसाठी तयार. ऑस्ट्राईक खेळण्यासाठी मयूर बालघरे.
खुलबट टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू आता पडलाय. काय बॉल मैदानाच्या मध्ये पडलाय, अजिबात समजू शकलेला नाहीये मयूर बालघरीला. चेंडू डॉट आलाय. निर्धाव स्वरूपाचा बॉल, निर्धाव चेंडू सातत्याने पाहायला मिळत आहे. एक वाईट आला, त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल. आणि नक्कीच मैदानाच्या मध्ये संघाचा धावफलक आता स्थिर असणार आहे. खुलबट टप्प्याचा बॉल होता, तिथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडूने वळण नक्कीच घेतलंय आणि मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा आली. षटक जर पाहिले तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं, आणि ते दुसरे षटक संपलंय. 12 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपला. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 27 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या मध्ये 36 आणि मॅच जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. आता षटक क्रमांक तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय अमित सावळे मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. 27 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या, तर एक फलंदाज बाद देखील होताना पाहायला मिळालाय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उद्योजक गौतम धस देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. लेट पण थेट आलेत, परंतु या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत, हे महत्वाचे. हॉस्टेल घेण्यासाठी मयूर बालघरे आपण पाहतो इथे तयार आहेत. आणि अमित सावळेचा आता या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जाणार, की धावा डिफेंड केल्या जाणार आपण पाहूया. तोपर्यंत मैदानाच्या पर एक सिंगल आली आणि ते माननीय सरपंच बाळासाहेब कारके यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्याला सन्मानित करण्यासाठी अमित घुटकुले आणि आदित्य बाळा धामणकर या 2 मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्याला सन्मानित केले जाते. आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शंकर गायकवाड यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद पठाण यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना देखील विनंती आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याआधी मैदानाच्या आपण पाहतोय डॉट बॉल पुन्हा एकदा जो पाहायला मिळाला. चांगले षटक हाताळण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते माननीय उद्योजक दीपकदादा धामणकर यांचा देखील सन्मान केला जातोय. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी पवनदादा घारे आणि उजेब मुलानी या 2 मान्यवरांना मी विनंती करतो. दीपकदादा यांना सन्मानित करायचे. त्याचबरोबर चेतन ठाकूर यांना देखील विनंती आहे. या त्याचबरोबर चेतन ठाकूर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अक्षय डोळस यांच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे पुन्हा एकदा अंश खेळण्यासाठी मयूर बालघरीला आपण पाहतोय. आणि सरळ बॅटने उडवण्याचा प्रयत्न, आता फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बहारदार आहे. सहज सोपा झेल, फलंदाज बाद. शुभम अडलेनगरीचे माझे उपसरपंच प्रतापांना घोटकुले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आज स्पर्धेच्या निमित्ताने बाबूलाल सय्यद देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे
29 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा फलंदाज आता मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती. प्रत्येक चेंडू आणि त्या प्रत्येक चेंडू आता महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवरती आडले संघाला धाव इथे वाचवावी लागणार आहे. 31 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आणि 39 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय आदेश गाडे जो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. हो पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये पायावरती आदळलाय आणि एलबीचा विकेट. फलंदाज आदेश गाडे बाद. आणि इथे आपण तिसऱ्या पंचांकडे येणार आहोत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? बॅटिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. विनोद सर आता इथे चेक करतील फलंदाज बाद आहे की नाही. आपण इथे चेक करणार आहोत. एलबीचा विकेट. आणि इथे फलंदाज आदेश गाडे बाद. एलबीचा विकेट. एलबीचा शिकार ठरलाय. आदेश गाडेला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 3. चला नवीन बॅट्समॅन लवकर या. थँक्यू. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय सचिन पानसरे मैदानामध्ये दाखल झालेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. इशारा आलाय बॅटिंग पॉवर प्लेचा आणि ते षटक घेऊन मैदानाच्या मध्ये सुमित राजीवडे दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा खर्च केला, मागणा ठरला, परंतु या षटकामध्ये मैदानाच्या मध्ये कमबॅक करावा लागणार आहे. कमबॅक करणं हा खेळाडू जाणतो. कित्येक मैदान या देखील खेळाडूने गाजवली आहेत. आज मैदानाच्या मध्ये त्याला स्वतःला सिद्ध करायचंय. स्वतःचा संघ अडचणीमध्ये सापडलाय. संघाचा विघ्नहर्ता ठरणं गरजेचं आहे. तो सुमित राजीवडे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 4थं पाहायला मिळणार आहे. हो पहिलाच बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, परंतु त्या ठिकाणी झेल होऊ शकलेला नाहीये. आलेली सिंगल आली आहे. एका धावेने संघाचा धावफलक आता पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 30. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 30 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 29 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. संघर्ष आणि खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. स्ट्राईक खेळण्यासाठी आता फलंदाज आपण पाहतोय सचिन पानसरे. गोलंदाजी करताना भन्नाट गोलंदाजी केली आहे. शॉर्ट पिच बॉल, फक्त दिशा दिली. चांगला फटका. हा आहे क्रिकेटचा क्लास आणि हा आहे अनुभव. अनुभवाचा पुरेपूर वापर. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. पॉइंट मध्ये चौकार. थँक्यू. आणि मैदानाच्या मध्ये आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार खेळून काढलाय. या खेळाडूकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. शिकता आलं पाहिजे.
मैदानात मध्ये नेत्रदीपक फटके खेळून काढतोय सचिन पानसरे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक घेण्यासाठी मैदानात मध्ये तयार आहे. हो, इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय डाव्या सीच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त अवांतर धावसंख्या इथे धावफलकावरती नोंदवली जाईल, ऍड केली जाईल. संघाचा धावफलक वाढतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 35 धावा, 35 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आहेत. सुमित राजवडेच्या वेगाचा पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय. हो, पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळायचा होता, परंतु मैदानात हा देखील बॉल बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक मैदानात मध्ये चौथा आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. सुमित राजवडे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. एक चौकार तर आलाय. पुढे मोठे फटके खेळली जातील का? सरळ बॅटिंग खेळायचा होता आणि इथे टी फॉर टॅग जशा तसं प्रति उत्तर दिलंय आणि सचिन पानसरेला दाखवलाय तंबूचा आसरा. फलंदाज बाद. आणि मैदानात मध्ये आपण पाहिलं फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. सुमित ची गोलंदाजी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला. विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आता नवीन फलंदाज न्यू बॅटर विजू बालघरे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चिंचोली गावचा मिस्टर 360 म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी जी विजू बालघरे कडनं आपल्याला शिकायला मिळते, पाहायला मिळते. आज मैदानात मध्ये गरज आहे बॅटिंगची, ती करेल का? हो, सरळ बॅटे फटका खेळून काढण्याचा प्रयत्न सुनिलवले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतंय. तोपर्यंत मैदानात मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. कुठल्याही प्रकारे धाव येणार नाही. संघाचा धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर स्थिर आहे. धावफलकावरती धावा आता 35. 4 फलंदाज मैदानात मध्ये बाद झालेत. सुमित राजवडे कमबॅक करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. बॅटची कडा आहे. 2 क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न इथे अपुरे पडलेत आणि हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. एका बाजूला सागर आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये निलेश. या दोन्ही फलंदाजांच्या भागीदारीमध्ये सुद्धा त्यांना झेल पकडता आलेला नाहीये. मैदानाच्या मध्ये चुकी होताना पाहायला मिळाली. जीवदान मिळतंय फलंदाजाला आणि जीवदान घातक ठरणार आहे. मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं हा चेंडू देखील डॉट आलाय. सुमित राजवडे षटक क्रमांक आपण पाहतोय चौथा हाताळत असताना मैदानाच्या मध्ये त्यानं 1 विकेट मिळवली आहे आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपले 4थ्या क्रमांकाचं आणि 35 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आता मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 24 चेंडू आणि 33 धावा. 24 चेंडू 33 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. काय कामगिरी केली जाईल? गोलंदाज की फलंदाज? पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आहे आणि गोलंदाजीच्या मार्गवरती अमित सावळेला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. या आधी देखील त्यानं षटक हाताळलंय. त्या षटकामध्ये त्यानं जर पाहिलं गेलं तर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तो अमित आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला. पहिल्या बॉलवरती 1 धाव त्यानं खर्च केली. आता ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी विजय बालघरेला आपण पाहतोय. त्याला जीवदान मिळालंय. आता झेल मैदानाच्या मध्ये सुटलाय. त्या जीवदानाचा फायदा जो मैदानाच्या मध्ये घेणं गरजेचं आहे. मॅच जिंकण्यासाठी धावा कमी आहेत परंतु त्या लढण्यासाठी देखील पुरेशा आहेत. आणि फुलटॉस बॉल चुकी झाली. चुकीचा चेंडू पडला आणि त्याला सुट्टी मिळणार नाही कारण ऑन स्ट्राईक विजय बालघरे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
थँक्यू. मॅच बॉल आलाय, द्या मॅच बॉल द्या. आणि मैदानात याच बॉलवरती चौकार खेळून काढलाय. 4 धावांच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतो पुढे जाते. 40 धावा धावफलकावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मॅच जिंकण्यासाठी आता 22 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 22 चेंडू 28. खोलवर टप्प्याचा बॉल होता, चांगला फटका. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार आहे. 4 धावा. गोल गोल कमरा गोल गोल. थँक्यू. जो बॉल आता तो टाकल्याशिवाय तुम्हाला दुसरा बॉल घेता येणार नाही, जरी तो मैदानात आला तरी. त्यामुळे जो हातात आहे तो खेळावाच लागणार आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू इथे मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आणि डायरेक्ट हिट तर होऊ शकली नाही. तोपर्यंत एक सिंगल. ही चपळाई आपण पाहतोय, हा वेग विजू बालघरेकडे. गतवर्षी मध्ये देखील आपण विजय बालघरेचं क्षेत्ररक्षण इथे पाहिलं. लॉंग ऑफ मध्ये टिपलेला झेल विजय बालघरेचा विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे आकाश शिंदेने टिपलेला झेल हा देखील लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलाय मयूर बालघरेचा. हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय, हलक्या हाताने कट केलाय आणि हा देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अमोल जाधव बुम बुम चौकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, फुल टॉस बॉल आणि इथे फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. चुकी आणि चुकीला मिळणार नाही माफी. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. नो +4 चौकार. मैदानात पुढचा चेंडू फ्री हिट आहे. हे अमोल जाधवची ताकद आहे. जसा बिमर आला तसा सुसाट वाऱ्याच्या वेगाने पाठवला सीमारेषेच्या बाहेर. घात प्रतिघात आपण पाहतो मैदानात केला जातोय. संघाचा धावफलक जर पाहिले तर पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डाव्या स्टिकच्या बाहेर आपण पाहतोय मैदानात आणि जर पाहिलं मैदानात इथे हा वाईट चेंडू फ्री हिट कंटिन्यू आहे. संघाचा धावफलक आपण पाहतोय एकोणीस चेंडू आणि 13 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. फ्री हिट ऑन. आता मात्र अमित सावळे माग ठरलाय. हा चेंडू बॅट वरती परफेक्ट मिडल झालेला नाहीये. तोपर्यंत मैदानात सिंगल तर आली. प्रदीप येवले आपण पाहतो चेंडू फील्ड करणार आहे. दुसरी धाव जी मैदानामध्ये पाहायला मिळणार नाही. संघाचा धावफलक आपण पाहतोय आता पुढे जात असताना एका धावेने पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 18 चेंडूचा डाव शिल्लक आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 18 चेंडू 12. हे षटक जर पाहिलं तर मैदानात खूप म्हणजे खूप मागणे ठरलंय. कारण या आधीच्या षटकामध्ये अमितने फक्त 2 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतरच्या षटकामध्ये अमितला सळो की पळो करून सोडलंय. 21 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. नवीन षटक पुढचं षटक आहे आणि पुढचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय विकास जगदाळे जो मात्र मैदानात गोलंदाजी मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळणार आहे. विकास जगदाळे आलाय. 18 चेंडू 12 धावांची गरज. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी अमोल जाधव. फुल टॉस बॉल, फुल टॉस, नो बॉल आहे. भीमर चेंडू पुन्हा एकदा चुकी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मैदानामध्ये आपण पाहतो इथे उठल्यात अग्नीच्या ज्वाळा
आणि बाहेर फेकलाय तो पेचा गोळा. हा चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू. इथे गोलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे की हा चेंडू बिमर आहे की नाही हे चेक केले जाणार आहे. आता 9+4 इतर आपण पाहिलंय, परंतु हा चेंडू बिमर आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. cricklife.in च्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. इंस्टाग्राम वरती देखील तुम्ही या चॅनलला फॉलो करू शकता. त्याचबरोबर युट्यूबला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करायला विसरू नका, कारण मावळ आणि मुळशी तालुक्यातील भरपूर संपूर्ण महाराष्ट्रभरामधील सामने लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि हा चेंडू नो बॉल आहे. इट्स अ नो बॉल. आता दोन्ही टीमचा एक एक रिव्ह्यू संपलाय. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर इथे आपण पाहतोय 18 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू 7. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने उडवलाय आणि हा आहे मावळचा बुम बुम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार. थँक्यू. सामना आता बरोबरीमध्ये सुटलाय आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज. आणि यानंतरचा होणारा सामना दोन्ही विजयी संघांमध्ये. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाचा कॅप्टन चला टॉस साठी या. यानंतरचे होणारे सामने 6 षटकांचे होतील. फुलटप्प्याचा बॉल आणि तिथे आपण पाहतोय हळूवाररित्या एक सिंगल पळून पूर्ण केली जाणार आहे आणि ते सामना जिंकलाय. नॉटी बॉय चिंचोली संघ विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर आता यानंतरचा टॉस कॅप्टन चला नॉटी बॉय चिंचोली संघाचे कॅप्टन दिनेश बोडके टॉस साठी या. त्याचबरोबर श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाचा कॅप्टन देखील विनंती आहे. चला आपला टॉस या ठिकाणी केला जातोय. सरपंच चला दिनेश बोडके आणि मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब या ठिकाणी दिला जाणार आहे. ज्या खेळाडूने आपण पाहतोय